आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवीन योजना, त्यामध्ये आपल्याला मिळणार 3,000 रुपये. वयोश्री योजना आहे, तरी काय जाणून घ्या आता A to Z माहिती. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाही, त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना ही काढण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील नागरिकांना 3,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयांसह वृद्धास ज्यांच्या ऐकण्यात, दिसण्यात आणि चालण्यात अडचण आहे अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्र, अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 फेब्रुवारी 2024 रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली होती. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून 3,000 रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. तर या योजनेसाठी काय कागदपत्रे लागणार आहेत, पात्रता काय राहणार आहे, कुठे अर्ज करायचा आहे, ही सर्व माहिती आता आपल्याला बघायची आहे. महाराष्ट्रातील 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्यास दिसण्यास त्रास होतो, ऐकण्यास त्रास होतो आणि चालण्याच्या समस्या येतात, पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाही. अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच केंद्र, उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आलेली आहे. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कोणती उपकरणे या योजनेतून आपल्याला देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये रोख आर्थिक मदत आपल्या खात्यामध्येच करण्यात येते. तसेच काही आवश्यक उपकरणांसाठी त्यांनी म्हणजे आपल्याला कोणाला चालता येत नसेल तर त्याला चालण्यासाठी बास्केट आणि ज्याला डोळ्यात दिसत नसेल, त्रास होत असेल त्यांसाठी चष्मा, अशी उपकरणांचा यामध्ये समावेश केलेला आहे. बघूया आता कोणती कोणती उपकरणे आहेत. बघा, चष्मा आहे, ट्रायपॉड आहे, कमरेसाठी जो पट्टा लागतो तो पण आहे, होल्डिंग वॉकर चालण्यासाठी ते पण आहे, ग्रीवा कॉलर, स्टिक, व्हीलचेअर, कमोडची खुर्चीसुद्धा आहे, गुडघा ब्रेक्स आहे, श्रवणयंत्र आहे इत्यादी गोष्टीचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. तर चला जाणून घेऊया मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र आहेत. अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा असावा. अर्जदाराचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा. अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले आवश्यक आहे आणि राज्यातील किमान 30% महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघूया. त्यामध्ये आधार कार्ड, ओळखपत्र, आय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, स्वयंघोषणा प्रमाणपत्र, तसेच समस्येचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर जो की आपल्या आधार कार्डशी लिंक असायला हवा, पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे आपणास लागणार आहेत. इत्यादी कागदपत्रांसह समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे. एवढे डॉक्युमेंट्स जमा करून समाज कल्याण विभागाकडे आपल्याला हे द्यायचे आहेत. समाज कल्याण विभागाकडे दिल्यानंतर यावरती आता चौकशी होईल आणि तुम्हाला या योजनेचा फायदा होईल. त्याचप्रमाणे आता मी GR पण आणलेला आहे, तर मी दाखवू शकतो तुम्हाला. तुम्ही वाचून घ्या हा GR, त्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती अजून कळून जाईल. मित्रांनो, आपल्या घरात जरी कोणी वृद्ध नसेल, आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर आपण ही माहिती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकता की जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या आपण नवीन योजना आणत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नवीन योजनेची माहिती ही ताबडतोब मिळेल.